मित्रांनो, ऊसाला खत वाहून वाहून माझी गाडी झाली खराब। आता ऊस गेलाय कारखान्याला, बिल आलं की मी हिला खर्च करणार आहे 2-4 हजार। पण तुम्हाला सांगतो, कारखान्याला ऊस जाऊन 2 महिने झालं, बिल काही नाही। कारखानदारांनो तेवढं बिलाचं बघा, नाहीतर माझ्या गाडीचं होईन इंजिन जॅम। परत दुसरी गाडी घ्यायची म्हणलं की बजेट जाते लांब, झालं परत बिल जाईन ह्याच्या ऊस। तर तेवढं बिलाचं बघा। काल खत आणाय गेलो, म्हणलं आता ऊसाला खत टाकून घ्यावा, तर खत दुकानदारानं मला महागारी लावलं। पहिलेच बिल त्या बिचाराचं दिलं नाही, त्याची बी काय चूक आहे म्हणा। आणि का ट्रॅक्टरवाल्याला फोन लावला, म्हणलं ऊस तेवढा खोडकून तरी द्या, तर तो बी म्हणला पहिलेच तुझं पैसे पोचलं नाहीत, आता आमच्याकडे डिझेलला सुद्धा पैसे नाहीत। त्यांची तरी काय चूक आहे म्हणा। हां, कारखानदारांनी नेमकी चुका आमच्या शेतकऱ्याचे का तुमची आहे का? आला काय चाललंय आम्हालाच कळत नाही। 2 महिने जर ऊसाचं बिल शेतकऱ्याला पोचत नसेल, शेतकऱ्यानं पुढलं नियोजन कसं करायचं तुम्हीच सांगा। अरे शेतकऱ्यांना खायला बाजार नाही का घरी? हा, वर्ष 1.5 वर्ष आम्ही ऊस सांभाळतो, ऊस कारखान्याला घालतो, त्यात बी तुम्ही 2-3 महिने जर बिल देत नाही, नेमकं करायचं काय? हा, अरे जेव्हा तुम्हाला फोन लावीन तेव्हा 15 दिवसांनी, जेव्हा फोन लावीन तेव्हा 15 दिवसांनी। अरे 15 दिवस नेमकं होत्यात कधी? हां, प्रत्येक हेलपाट्याला तुम्ही आम्हाला 15 दिवस 5 दिवस, असं सगळं तुमच्याच मनानं झालं। हां, काय नाही, आमच्या शेतकऱ्यानं उद्या आंदोलनं केली, कारखाने फोडले की लगेच घ्या नाव ह्यांची शिष्टविध झाली, ती काही लावा ह्यांना लगी यार जरा कोर्ट कचेरीच्या आणि पोलीस स्टेशनच्या। हाय लगा तुम्ही शेतकऱ्याची मजा बघताय, बघायला का तेवढं बिलाचं द्या। चिताड मी आला शेतकरी यंदा आमचा, एकतर वजनात सगळा तुम्हाला सांगतो, पावसामुळे काय उसाला वजन आली नाही ती। जाऊन द्या, आता काय बोलून फायदा नाही।